फ्लॅट विकत घ्यायचा प्लॅन करताय आणि तेही लोनवरती. 20 वर्ष 25 वर्ष EMI भरत बसायचं नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. सोल्युशन काय आहे मी तुम्हाला सांगणार आहे, अकाउंटला फॉलो करा. समजा आज तुम्ही एक 50 लाख रुपयांचं घर फ्लॅट विकत घ्यायचा विचार करताय, तर जवळपास तुमच्याकडे 5 ते 10 लाख रुपयाचं डाऊन पेमेंट ऑलरेडी असेल. जवळपास 35,000 रुपयांचं EMI तुम्हाला पडणार आहे 8.5% इंटरेस्टप्रमाणे. तर आपल्याला एक काम करायचं आहे की घर आज न घेता 10 वर्ष पोस्टपोन करायचं आहे. बऱ्याच लोकांना पचणार नाही, पण जर तुम्ही 10 वर्ष पोस्टपोन केले तर तुम्ही 25 वर्ष 30 वर्ष EMIच्या जाळ्यात अडकणार नाहीत याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. आज तुम्ही जे 10 लाख रुपये डाऊन पेमेंट भरणार होते ते तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये 12%नी ग्रो करायचं आहे. 10 वर्षात 10 लाखाचे जवळपास 30 लाख रुपये होतात. जे 35,000 रुपये तुम्ही EMI भरणार होते त्यातले फक्त 20,000 रुपयाचीच SIP करायची आहे पुढच्या 10 वर्षांसाठी. वरचे 15,000 रुपये तुम्ही भाड्याने राहण्यासाठी तो पैसा तुम्हाला वापरायचा आहे. 20,000 रुपयाची SIP तुम्हाला 10 वर्षात जवळपास 40 लाख रुपये बनवून देते. 30 लाख रुपये आणि 40 लाख रुपये होतात 70 लाख रुपये. 10 वर्षात तुमच्याकडे असतील 70 लाख रुपये. आज फ्लॅटची किंमत 50 लाख असेल तर जवळपास 10 वर्षात 80 लाखाला असेल, 85 लाखाला असेल आणि तुमच्याकडे 70 लाख तर ऑलरेडी आहेतच. तर तुम्ही कॅशमध्ये घर घेण्यासाठी मोकळे राहाल. डाऊन पेमेंट काय, जवळजवळ तुम्ही टोटल घरची किंमत देऊन त्या ठिकाणी घर विकत घ्यायला मोकळे राहणार आहात. 20 वर्ष 25 वर्ष EMIच्या जाळ्यात चुकूनही अडकू नका. नंबर दिलेला आहे, कॉन्टॅक्ट करायचा आहे. आजच SIP अकाउंट ओपन करायचं आहे. आणि ज्यांनी ऑलरेडी लोनवरती घर घेतलेलं आहे त्यांनी काय केलं पाहिजे जाणून घ्यायचं असेल तर फॉलो करा. त्याच्या संदर्भातला व्हिडिओ उद्या मी टाकणार आहे. थँक्यू व्हेरी मच.